एका पहाटे स्वारगेटवर उतरलेल्या प्रवाशाची भेट एका साध्या पण थोर मनाच्या रिक्षावाल्याशी होती. आयुष्यात मोठ्या चढ उतारातून गेलेल्या अजय काका यांची ही कथा आहे, ज्यांनी श्रीमंती गमावली पण इमानदारी आणि साईबाबावरील श्रद्धा कधीच गमावली नाही. जिथे आजची पिढी झटपट श्रीमंतीसाठी कोणताही मार्ग स्वीकारते, तिथे अजय काका प्रामाणिकपणे रिक्षा चालवत आहेत आणि प्रत्येक भाड्याला एक सेवा म्हणून करत आहेत. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून नक्की जाईल. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहाटे 4:30ला स्वारगेटला उतरलो तर रिक्षावाल्यांनी माझ्यावर धाड टाकली. मला वाकड हिंजवडी येथे जायचे होते. एकेकाने बोली चालू केली. 700, 800, सर्वोच्च बोली 1200 रुपयेपर्यंत पोहोचली. शेवटी मीच काहीतरी कारण काढून बाजूला झालो. जरा एका बाजूला जाऊन येणाऱ्या मित्राची वाट बघू लागलो. तेवढ्यात एक 50शीचा रिक्षावाला समोर येऊन उभा राहिला. काय साहेब, कुठे जाणार? त्याचा गोळी मारल्यासारखा प्रश्न. आता मी वैतागलो होतो, कारण हा आता 1400 असा भाव करणार असे मला वाटले. त्याचा पुन्हा प्रश्न. मी पुटपुटलो. हिंजवडी. साहेब बसा, सोडतो. पहिले किती घेणार ते सांगा तुम्ही. तुम्ही किती देणार? त्याचा अजब प्रश्न. मी अंदाजे मागील अनुभवावरून माझे उत्तर फेकले. मी नेहमी 250 ते 300 रुपये देतो. साहेब बसा, मी जास्त घेणार नाही. बघा हा, नंतर आयत्या वेळी 600 ते 700 सांगाल. शेवटी काही इलाज नाही म्हणून मी बसलो. रिक्षात बसल्यावर माझे निरीक्षण चालू झाले. रिक्षावाला 4 पावसाळ्यात जास्त बघितलेला वाटत होता. रिक्षात देवाचा फोटो लावतात तिथे स्वामी समर्थ आणि साईबाबांचा फोटो होता. सोबत एका फटीत 5-6 पोत्या होत्या. साहेब गाणी लावू काय? माझ्याकडे आरत्या, हिंदी जुनी व नवीन गाणी, कव्वाली, अभंग, मराठी गाणी सगळे आहेत. तुम्ही सांगाल ते लावतो. मी वाकून स्पीकर बघितला तर कुठे दिसला नाही. माझी शंका बघून त्याने खुलासा केला. साहेब माझ्या मोबाईलमध्ये आहेत. मोबाईल जुना नोकियाचा 7 पीस होता. मी म्हणालो राहू दे. सहज म्हणून त्यांना विचारलं, काय किती वर्ष रिक्षा चालवत आहे? झाले असतील 10-1 वर्ष. मग पूर्वी काय करायचं? माझा सलग दुसरा प्रश्न. मग तो बोलायला लागला. साहेब, पूर्वी माझ्या वडिलांचे 5 ट्रक होते. वडील गेल्यावर मी व्यवसाय पुढे चालू केला, पण पुढे 2-3 वर्षात पार्टनर लोकांनी फसवले. मला 30 लाखाचे कर्ज झाले. मग घरात होते नव्हते ते विकून कसेबसे कर्ज फेडत आणले. सध्या पर्वती येथे भाड्यानं राहतो. एकेकाळी खूप श्रीमंती बघितली आहे. इकडे भाड्यानं राहायला आल्यावर मुले लहान होती. मग भाड्यावर रिक्षा चालवायला लागलो. कसेबसे घर चालवले. आता मुलगा हाताशी आला आहे. तो शिपाई म्हणून लागला आहे. मुलगी लास्ट इयरला आहे. माझी 3 वर्षापूर्वी मेजर हार्ट सर्जरी झाली. परत 4 लाखाचे कर्ज झाले. त्याने हात दाखवला. जिथली नस काढून आता हृदयात काम करत होती. कदाचित हाताचे कष्ट करण्याची सवय आता त्याच्या हृदयाने स्वीकारली होती. पण मला एक सांगा काका. माझ्या तोंडून आता चटकन रिक्षावाला आता काका झाला होता. म्हणजे काका अशी हाक निघाली होती. तुम्ही एवढे कमी पैसे कसे काय घेताय? बाकी लोक मला 1200पर्यंत घेऊन आले होते. म्हणजे 1200 रुपयेपर्यंत मागत होते. साहेब मला फुकटचा लुटलेला पैसा नको. माझे कर्ज सावकाश फेडील. पण साईबाबा वरून बघत आहेत. त्यांना काय उत्तर देऊ? कधी लोक बिचारी ती कामाला आलेली असतात. 1-1 रुपया हिशोबाचा असतो आणि त्यातील पैसे ओरबाडून मला श्रीमंत व्हायचे नाही. माझी मुलगी पण हाताशी येईल. कधी ती पण रिक्षा चालवते. सकाळचे LPG भरायचे काम तीच करते, कारण महिलांची रांग वेगळी असते. त्याबद्दल मी तिला रोज 50 रुपये देतो. आपले मस्त चालले आहे, काही टेन्शन नाही. कशाला लुटालूट करायची? मनातल्या मनात काकांना लाख वेळा सॅल्यूट केला. कुठे 1200पर्यंत बोली लावणारे नवीन पिढीतील झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे व्यावसायिक, तर कुठे हृदय फाडून पण इमानदारी कायम राखणारा फकीर. माझा बस स्टॉप जवळ आला. काका नाव काय तुमचे? त्यानंतर त्यांनी सांगितलं अजय. पुढचे आडनाव मी ऐकले नाही, कारण आडनावाला जातीचा दर्प येतो. तो मला येऊ द्यायचा नव्हता. मी फकीराची मूर्ती डोळ्यात साठवली आणि स्वारगेट ते हिंजवडी वाकड 20 किलोमीटरचे 300 रुपये देऊन निरोप घेतला. आजही अजय काका स्वारगेटला पहाटे रिक्षा लावतात. तर मित्रांनो, ही स्टोरी एकाने इंटरनेटवरती शेअर केली होती आणि ही सत्य स्टोरी ज्यांनी शेअर केली होती त्यांचे मनापासून आभार. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.